छत्रपती शिवप्रभूंना मी वंदन करतो। गुप्त विठोबाच्या या पवित्र अशा भूमीमध्ये या गावाला दिशा देणारं अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा कार्यक्रम आज आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न करत आहोत। या कार्यक्रमाला प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून हे काम झालं ते आदरणीय पुणे जिल्हा परिषदचे सदस्य, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग पवार साहेब, या गावचे सरपंच आमचे तरुण मित्र जालिंदर शेठ बांगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सुरेश भाऊ वाजगे, कार्याध्यक्ष अतुल भांबिरे, या पंचक्रोशीतले सर्व सन्मान्य व्यक्ती, त्याच्यामध्ये या गावचे आदरणीय लताजी शेठ बांगर, संभाजी शेठ रोकडे, बाबू शेठ मुजावर, सुनीताताई घोडे, सविताताई तिकोने, सुवर्णताई घाडगे, पत्रकार अण्णाजी भुजबळ, रंगनाथजी बेलकर सरपंच, आमचे तरुण मित्र आदरणीय अमोलजी कोल्हार, आदरणीय बंसीशेठ बांगर, हस्ते आपण हे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहोत। हरिभक्त परायण बाळशिराव महाराज बांगर, आदरणीय विठ्ठल शेठ गुंजाळ, संभाजी शेठ चव्हाण, सुरेशजी तिकोने, आमचे दुसरे मित्र आदरणीय कैलाजी आवटी, उपस्थित सरपंचताई सविताताई तिकोने, गोविंददा बोरसटे, डॉक्टर दत्ता खोमने, किशोरजी तांबे, पत्रकार सुधाकरजी सईद, पत्रकार रामदासजी सांगळे, आमचे पाहुणे अंकुशजी घोलप, पाराजी बाबा बोरसटे, उपसरपंच बाबा शेठ एरंडे, पांडुरंग शेठ शिरतर। जिथं 10% परिस्थिती पण भरण्याची नाही तिथं काही ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या खिशातून पैसे भरले, पण मी सगळे नाही भरले। निम्मे मी भरीन, पण निम्मे गावाने भरायचे नाही तर सगळंच फुकट झालं का त्याची किंमत राहत नाही। तिथं मोहन शेठ बांगर आले होते, जरा तडा विकासाला काय घेणं नाही, काय लोकांना ती आलीच नाही, त्याची भावना खरी आहे। पण अशा विकासाच्या कामासाठी जर काय एखादं करायचं असेल तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अतुल बेनके आहे। नुसतं मिसळ पाव खाऊ घालून विकास होत नाही आणि समाजाला ही दिशा मात्र वेगळी। तर विकास करायचं काम थांबून घ्या, पवार साहेब तुम्ही या खेळावर एकदा मिसळ पाव खाऊ घाल, असं होईल का? चालेल का? असं नाही चालत बाबांनो। भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि ते खुटीचं काम पवार साहेब तुमच्यामुळं आणि जालिंदर तुझ्यामुळं यंदा राष्ट्रवादीच्या अवताला परफेक्ट बसणार आहेत। याच्या बाबतीत तरी मला आता काही शंका वाटत नाही। शेवटी गावचा विकास झाला पाहिजे। विकासामध्ये अपयश येत असताना आपल्याला अनेक मुद्दे सुचतात। राम मंदिर करायचं आहे, त्याला केलं पाहिजे, मी पण त्या मताचा आहे। पण इलेक्शनच्या तोंडावर इतके नाटकं सुचतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म जिथं झाला तिथली माती भरायची, तिकडे न्यायची आणि तो जो काय ड्रामा करायचा लोकांच्या भावनेच्या उत्कृत करायच्या, काही गरज आहे का? पहिले मंदिर फिर सरकार, काय म्हटले? पहिले मंदिर फिर सरकार। अहो आता तुम्ही सरकारमध्ये आहे, त्याचं काय? महामेरू त्या बंडूकडे गेलो तर राजू काय म्हणला? लक्ष्मी आली पांडुरंग पवारांना। ते जेव्हा येतील आमच्या गावात काही ना काही देऊन जातात म्हणून लक्ष्मी म्हणाले। हे म्हणले विकासाचे महामेरू। किशोर काय म्हणला? काय म्हटलं किशोर? विकास सम्राट म्हटलं ना। नट सम्राटाला तो कटाळ आहे आणि ही तालुका कटाळलेली आहे। पण विकासाच्या माध्यमातून जो कार्य करील अशाच व्यक्तींच्या मागे जायचं
आणि ते व्यक्ती शरद पवार साहेबांचे विचार घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन पुढे जाऊन शेतीसाठी जे जे गरजेचे असेल ते करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आता यंदा जुन्नर तालुक्याने घेतलेली आहे. मग व्यक्ती कोणी राजीनामा देणार, सत्तेला हापपलं नाही. तशीच परिस्थिती आपल्या तालुक्यात. बैलगाडा शर्यत चालू झाली नाही तर राजीनामा देणार. झाली का सुरू बैलगाडा? कुठे गेला राजीनामा? या जुन्नर तालुक्यातलं पाणी जर खाली गेलं तर राजीनामा देणार. गेलं पाणी खाली. मानिगडो धरणामध्ये टोटल साठा 69% होता. त्या 69% मधला यंदाच्या रोटेशन मध्ये कधी झाणार का? यंदाच्या रोटेशन मध्ये 52% साठा खाली सोडून दिला. पिंपळगाव जोग्याच्या कालवेशी तीच परिस्थिती आहे. गेलं पाणी खाली गेलं. कुठे गेलं राजीनामा? अहो, वाळूवाल्यांची संबंध सिद्ध करा, मी राजीनामा देईल. काय झालं? आणि पठारावर रंगनाथ बेलकर साहेब आहे. काय झालं? वाळूचा साठा जप्त झाला का नाही? त्याच्यावर शासनाने दंड ठोठावला नाही. गुन्हेगार सिद्ध केले आणि त्याला अटक वॉरंट काढले. आरोपी फरार आहे, जामीन अजून झालेला नाही. आणि हे वाळेवाले राज रोज यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचा नैतिकता राहिली का? राजीनामा दिला पाहिजे का नाही? आरक्षण मिळावं का नाही मिळावं या मताचा मी नाही. पण ज्यांना तो शब्द दिला होता आणि म्हटले की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला ते आरक्षण देणार, आता शेवटची एक कॅबिनेट किंवा एक अधिवेशन शिल्लक असेल तरी अजून त्याचा निर्णय नाही. बौद्ध समाज असेल, हा समाज आणि पेशवा समाज यांचे एक वेगळ्या पद्धतीने भांडणं लावून त्यांचे जे काही काम करतात. कोरेगाव भीमाचा प्रकार आपण पाहिला, काय गरज नव्हती. पण चिथावण्याचं काम करायचं, जाती जातीमध्ये काहीतरी विभागणी करायचं काम करायचं आणि आपलं जे अपयश आहे ते झाकण्यासाठी हे माध्यम राज्यकर्ते जर वापरत असेल तर हे चुकीचं आहे. अशा प्रकारचे निवेदन काही मंडळींनी अजितदादाकडे दिली. त्याचबरोबर एसटी कर्मचारी जे आहेत ते शासनाचे कर्मचारी, त्यांचे काय हाल आहेत? त्यांचा एक प्रतिनिधी आला, त्यांनी निवेदन दिले. अंगणवाडीच्या सेविका मदतनीस त्यांनी निवेदन दिले. शिक्षकांनी दिलं, व्यापाऱ्यांनी दिलं, शेतकऱ्यांनी दिलं. अशा प्रत्येक घटकामध्ये या सरकारच्या कालावधीत कशा पद्धतीची यांच्या समाजाच्या प्रती, शेतकऱ्यांच्या प्रती कशा पद्धतीने धोरण आहेत हे आपण 4 वर्षामध्ये ते पाहतच आलेलं आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या या बांगरवाडी गावच्या दृष्टिकोनातून विविध विकास कामं पांडुरंग पवार साहेबांनी केले. त्याच्यामध्ये जालिंदर बांगरचा पण मोठा वाटा आहे. एक तरुण आक्रमक, जे त्याच्या पोटात येईल ते ओठावर बेधडकपणे बोलणारा. पण पवार साहेबांनी जेव्हा हाक दिली की गावचा जो सरपंच असेल तो आमच्या विचाराचा झाला तर तुम्हाला लागेल तेवढी मी कामं देईल, त्या शब्दावर तुम्ही जागले. जालिंदरला सरपंच केला. जालिंदर सारखा पाठपुरावा करणारा सरपंच या जुन्नर तालुक्यामध्ये आरक्षण मिळावं का नाही मिळावं या मताचा मी नाही. पण ज्यांना तो शब्द दिला होता आणि म्हटले की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला ते आरक्षण देणार, आता शेवटची एक कॅबिनेट किंवा एक अधिवेशन शिल्लक असेल तरी अजून त्याचा निर्णय नाही. बौद्ध समाज असेल, हा समाज आणि पेशवा समाज यांचे एक वेगळ्या पद्धतीने भांडणं लावून त्यांचे जे काही काम करतात. कोरेगाव भीमाचा प्रकार आपण पाहिला, काय गरज नव्हती. पण चिथावण्याचं काम करायचं,
जाती जातीमध्ये काहीतरी विभागणी करायचं काम करायचं आणि आपलं जे अपयश आहे ते झाकण्यासाठी हे माध्यम राज्यकर्ते जर वापरत असेल तर हे चुकीचं आहे. अशा प्रकारचे निवेदन काही मंडळींनी अजितदादाकडे दिली. त्याचबरोबर एसटी कर्मचारी आहेत, ते शासनाचे कर्मचारी, त्यांचे काय हाल आहेत? त्यांचा एक प्रतिनिधी आला, त्यांनी निवेदन दिलं. अंगणवाडीच्या सेविका मदतनीस त्यांनी निवेदन दिलं. शिक्षकांनी दिलं, व्यापाऱ्यांनी दिलं, शेतकऱ्यांनी दिलं. अशा प्रत्येक घटकामध्ये या सरकारच्या कालावधीत कशा पद्धतीची यांच्या समाजाच्या प्रती, शेतकऱ्यांच्या प्रती कशा पद्धतीने धोरण आहेत हे आपण 4 वर्षामध्ये ते पाहतच आलेलं आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या या बांगरवाडी गावच्या दृष्टिकोनातून विविध विकास कामं पांडुरंग पवार साहेबांनी केले. त्याच्यामध्ये जालिंदर बांगरचा पण मोठा वाटा आहे. एक तरुण आक्रमक, जे त्याच्या पोटात येईल ते ओठावर बेधडकपणे बोलणारा. पण पवार साहेबांनी जेव्हा हाक दिली की गावचा जो सरपंच असेल तो आमच्या विचाराचा झाला तर तुम्हाला लागेल तेवढी मी कामं देईल, त्या शब्दावर तुम्ही जागले. जालिंदरला सरपंच केला. जालिंदर सारखा पाठपुरावा करणारा सरपंच या जुन्नर तालुक्यामध्ये जालिंदरचा अत्यंत अव्वल नंबर आहे. मग फॉरेस्ट ऑफिस मध्ये जाईल, पुण्याला जाईल, जुन्नरला जाईल, वेळप्रसंगी मुंबईला जाईल, कुठेही जायची तयारी, काही काम करायची तयारी आहे. जालिंदरचा पण तेवढाच मोठा वाटा आहे. ही सगळी कामं करत असताना बांगरवाडी गाव जे आहे, पवार साहेबांनी तर सांगितलं की विंचू छोटा असो नाही तर मोठा असो, त्याचा ठणका तेवढाच बसतो. पण मी जेव्हापासून बेनके साहेबांबरोबर या परिसरामध्ये फिरायचं तेव्हा मग विठ्ठल शेठ असतील, काशीनाथ भाऊ असतील, रंगनाथ भांबिरे होते तेव्हा जेव्हा मी बांगरवाडीत आलो तर बांगरवाडीमध्ये मला 3च चेहरे समोर दिसायचे. एक जालिंदर, एक हरिमामा आणि एक दौलत बांगर. दौलतचा आता पुढे गेला काय? हरिमामा आहे ना? हा हा. पण या गावात येत असताना काही मंडळी जे विरोधी पक्षातले असतील किंवा एक वेगळ्या विचारधारेचे असतील, त्यांचाही माझा वैयक्तिकरित्या काहीतरी सलोखा आहे. त्यांना मी विचारलं काल परवा, मी येणार आहे गावामध्ये, तुम्ही येत आहे ना? त्यांनी मला मेसेज केला, काही तांत्रिक अडचणीमुळे मी येऊ शकत नाही. तांत्रिक अडचण काय म्हटली? ते म्हणजे लक्ष ठेवायला सांगितलं, कोण येते आणि कोण जाते. माझ्याकडे मेसेज आहे. व्यासपीठावरून भाषण करत असताना विकास कामात राजकारण नाही पाहिजे हे सगळेजण बोलतात, पण विकास कामामध्ये राजकारण कशा पद्धतीने होतं हे बांगरवाडीमध्ये आल्यानंतर मला इथं पाहायला मिळालं. विंचू छोटा असो नाही तर मोठा असो, ठणका तेवढाच आहे. पण मी तर हे म्हणाल की शेतीमध्ये नांगरणी करत असताना बैलाला जेव्हा आपण आऊत जोडतो आणि ते शेत नांगरतो, त्या नांगरामध्ये एक छोटी अशी खुटी असते. ती खुटी कशी लावायची जेणेकरून आपलं आऊत चांगल्या पद्धतीने चालेल, ते महत्वाचं काम कोण करत असेल तर ते बांगरवाडी गाव करत. ते पवार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. पण सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या या मराठी मातीतल्या शेतकरी वर्गाची भावना या महाराष्ट्रामध्ये काय काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोलची सभा आळेपाटाला संपन्न झाली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हल्लाबोलच्या सभा झाल्या. या सगळ्या ठिकाणी जे जे घडलं त्याच्यामध्ये अनोखा प्रकार आपल्या आळेपाटाच्या सभेमध्ये घडला. तिथं असं झालं, प्रत्येक जाती धर्माचा माणूस ते स्टेजवर तिथे आले. अजितदादा पवार साहेबांना भेटले, दिलीप वळसे पाटील साहेबांना भेटले, सुप्रियाताई सुळेंना भेटले आणि आमच्या समाजाचा, आमच्या घटकाचा या नवीन सरकारच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने हाल आहेत त्याचे निवेदन त्यांनी दिले.
मराठा समाजाला आता आरक्षण मिळालं, अनेक ठिकाणी संघर्ष झाला, महाराष्ट्रात झाला, जुन्नरमध्ये झाला. कैलाशी आवटे तिकडे उन्हात बसले, म्हटलं सावलीत बस, कशाला तापतो उन्हात. मराठा आरक्षणाचा संघर्ष जेव्हा चालू होता तेव्हा कैलास एका टॉवरवर चढला होता आणि जोपर्यंत आरक्षण मला मिळत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. शेवटी वडीलधारी माणसांनी, प्रतिभवन त्यांनी सगळ्यांनी समजून सांगितलं, तो खाली उतरला. पण त्याच्या या लढाईला यश आलं, सरकार झुकलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं. ओबीसी समाज त्यांनी निवेदन दिलं, मग त्याच्यामध्ये माळी असेल, तेली असेल, कुंभार असेल, नावी असेल, इतर जे जाती आहेत ओबीसी समाजामध्ये, त्यांच्या ज्या शिष्यवृत्ती होत्या त्या शिष्यवृत्ती या सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आल्या. मुस्लिम समाज आले, या हिंदुस्थानामध्ये आम्ही या भूमीचे पुत्र आहोत की नाही अशा पद्धतीचे वागणूक आणि अशा पद्धतीचे कारवाया सध्या आम्हाला होताना दिसून येत आहे. आणि जातीयवाद शक्तीकडे वळत असताना मुस्लिम समाजाचा विशेषतः तिरस्कार करणारी मंडळी आता राज्यकर्ते झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा दिलासा आणि आधार तुम्ही देणं गरजेचं आहे. शरद पवार साहेबांनी देणं गरजेचं आहे. त्यांनी ते निवेदन दिलं. केला पांडुरंग पवार साहेबांना जेव्हा तिकीट दिलं, काही मंडळी कशा पद्धतीने वागले ते आपण पाहिलेलं आहे. मी तेव्हा म्हटलं की पांडुरंग पवार महत्वाचे नाहीत माझ्यासाठी तरी, आपल्यासाठी तरी, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार महत्वाचा आहे. शेवटी ही जी ताकद आहे ती पक्षाची आहे. इथून मागच्या जिल्हा परिषद मध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य होता. त्यांनी जी कामं केली, हे ज्या सगळ्या गोष्टी केल्यात, हे व्यक्ती म्हणून त्याची कर्तव्यरी जरूर असेल, पण ही ताकद निर्माण करून देण्याचं काम हे पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून पांडुरंग पवार हे पक्षाचे उमेदवार आहेत. आणि माझ्या नावाचा वापर करून ते जर म्हणत असतील की नाही अतुल शेठ माझ्याच मागे, पांडुरंग पवारला मतं द्यायची नाही, ते चुकीचं आहे. शेवटी पक्ष महत्वाचा आहे, विचार महत्वाचा आहे. बेनके साहेबांच्या हयातीत त्यांनी चढ बघितले, उतार बघितले, पक्षाला कधी रामराम केला नाही. पवार साहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये चढ बघितले, उतार बघितले. एकदा पराभव झाला, एकदा तिकीट नाही मिळालं. माणूस आहे, थोडासा नाराज होणं स्वाभाविक आहे, थोडस वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण विचारधारा नैतिकता सोडली का? नाही सोडली. आमच्या मनामध्ये खंत आहे की जसं मी सांगतो की मी माझं भाग्य समजतो पांडुरंग पवार साहेबांसारख्या चांगल्या नेत्याला आम्ही तिकीट देऊ शकलो, पण खंत ही आहे की जिल्हा परिषद मध्ये एक मानाचं स्थान आम्ही त्यांना देऊ शकलो नाही. पण ते देणारच आम्ही, सेकंड टर्म मध्ये का व्हायला पण ते देणार. पण पक्षाची विचारधारा त्यांनी आयुष्यभर कधी सोडली नाही. मी नाही तर पक्ष गेला खड्ड्यात. अशा स्वार्थी लोकांच्या पायी पक्ष कोणासाठी थांबत नाही, लोक थांबत नाही. शेती वर्गाचा विचार करण्याचे नेते मंडळी कधी थांबत नाही. हा विचार घेऊन पुढे जाण्याची भूमिका आपली पाहिजे. म्हणून पाण्याचं एक पवित्र काम पवार साहेबांनी इथं केलं. पाण्याच्या टाकीसाठी इथं 52 लाख लिहिले, पण प्रशासकीय मंजुरी त्याची जवळपास 65 लाखाची. विहीर करणारे, एक उंच टाकी करणारे, नळ पाणी पुरवठा इथे करणारे, त्याच्याही पुढे जाऊन सरपंचांनी मागणी केली की उपसिंचनाच्या द्वारे जर एखादा प्रकल्प इथं लाभला तर आमची शेती चांगल्या पद्धतीने फुलणार आहे. ही त्याची प्रामाणिक भावना आहे. मग ही शेती आता फुलत असताना कांद्याचा काय विषय पवार साहेबांनी सांगितलं. ओतूर डिंगोर त्या परिसरामध्ये जवळपास 90% कांदा आहे. 4-4 बाराखी आहेत. त्याच्या घरात मुलगी देण्यासाठी अशी लाईन लागायची. हा खूप श्रीमंत शेतकरी, आपली पोर ह्याच घरात गेली पाहिजे. पण आता जर एखादा सोयरी करला आणि कांद्याचा वास बघितला तर म्हणते भिकारी याच्याकडे जायच नसतं. अहो, डिंगोर गावामध्ये कांद्यावर एका लाईनीत त्यांनी 10 स्कॉर्पिओ गाड्या आणल्या. किती? 10 गाड्या आणल्या. त्याचं पूजन केलं, मिरवणूक काढली अख्ख्या 10 स्कॉर्पिओची अख्ख्या डिंगोर गावामधून. ते स्कॉर्पिओ कुठे माहिती का? 2 बँकेने ओढून नेल्या, बाकीचे डिझेल लाभ होईल.
शेडमध्ये लावून टाकले. अशी परिस्थिती कांद्याची शेतकऱ्यांची. तिथेही तीच परिस्थिती आहे. हे उपसिंचन जे करायचं आहे, उपसा सिंचन, जिल्हा परिषदच्या माध्यमातून पांडुरंग पवार साहेबांनी सुचवलं आणि वेल्हेमध्ये एक मोठं काम झालं. 10% ग्रामपंचायतने भरायची, बाकीचा खर्च जिल्हा परिषद करणार. म्हणजे 50 लाख करू शकतो का? ते म्हणजे देणार 50 लाख रुपये. त्याचे 10% ग्रामपंचायत भरायला गेले म्हणजे किती भरायला लागतील? 5 लाख. आता 5 लाख भरायची कॅपॅसिटी गावची आहे का मला माहित नाही. मिसळपाव एका टायमाला मिळेल, दुपारी परत दुसरे कुठं जायचं? दुसऱ्या वावर विकावं लागेल, दुसरी मिसळपाव फुकट मिळाले, दुसरे फुकट मिळाल्यासाठी. भविष्यातला विचार करून आपल्याला चांगल्या लोकांच्या मागे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. चांगल्या विचाराच्या मागे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज बांगरवाडीमध्ये इथं आल्यानंतर आनंद वाटला की अनेक कामं पवार साहेबांनी, बांगर साहेबांच्या माध्यमातून इथं संपन्न झाले. आणि भविष्यामध्ये जे काय असेल, निश्चितच गुप्त विठोबाकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करायचं काम आता काही दिवसामध्ये फॉरेस्टची परवानगी, त्यांचं एक्झिस्टिंग रोड आहे त्याच्यावर ते खर्च करू शकतात. पण रुंदीकरण करायचं असेल तर ते वरच्या अधिकाऱ्यांची ती परवानगी घ्यायला लागते. ती परवानगी पण आता अंतिम स्टेजला ती एकदा मिळाली तर निश्चित प्रकारे गुप्त विठोबाकडे जाण्याचं काम आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने करू. तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केलं. सत्कार तसं आम्ही घेत नाही, पण जालेंदरचा आग्रह आम्हाला टाळता येत नाही. त्याच्याबद्दल मी स्वागत केलं, सत्कार केला, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. पिंपळगाव जोगेच्या कालव्याचं काम बेनके साहेबांच्या माध्यमातून झालं. चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम बेनके साहेबांनी मंजूर केलं. अद्यापही ते पूर्ण नाही, पण चिलेवाडीच्या पाईपलाईन मधून भविष्यामध्ये बांगरवाडीसाठी पाणी देण्यासाठी मी वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. उपसा सिंचन त्याच्यावर करून बांगरवाडीमध्ये पण चांगल्या पद्धतीची शेती फुलली पाहिजे, हे चित्र आम्हाला भविष्यामध्ये पाहायचं आहे. आणि ते करून देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. विवेकदादा वळसे पाटील या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांच्याशी मी आता बोललो, त्यांच्या गावात तिथं अवसरीमध्ये कार्यक्रम चालू आहे, त्याला उशीर झाला. पण त्यांनी सांगितलं मी जरी आलो नाही तरी या गावामध्ये सरपंचाला निरोप द्या. कुठलंही काम माझ्यातर्फे तुम्हाला 10 लाखाचं जे सुचवायचं असेल ते सुचवा. ते 10 लाखाचं काम विवेकदादा वळसे पाटलांच्या माध्यमातून इथं मंजूर केलं जाईल, असा निरोप त्यांनी इथं दिलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या भविष्याच्या कालावधीसाठी आपल्या कुटुंबाला, आपल्या भविष्याच्या सर्व कामाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो.